चला प्लीज वेळ घ्यायचा नाहीये मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळत असताना सर्वांच्या माध्यमातून क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. धावा देखील तितक्याच चांगल्या करणं भरपूर गरजेचं. वेलकम वैभव दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. एक चांगलं खेळाडू आहे, समालोचक देखील आहे. त्यांची इनेक्शन देखील नेहमी नाशिकवरून बिलॉंग या स्पर्धेसाठी नेहमी असतं. एक चांगला खेळाडू वैभव, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैत्री चषक 2025 मध्ये ही मॅच महत्वाची आहे. मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतं हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर महत्वाचं असतं. विकेट OUT आउट झालाय. फलंदाज बाद. धक्का जो महत्वाचा खेळाडू पुन्हा एकदा पहिल्या बॉल वरती पियुष ना हिमेश बाद होत असताना मग अशी देखील पहिल्या बॉल वरती. हे लक्षात घ्या, दिवस जर खराब असला ना काही देखील होतं. आणि हेच ते क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना चांगलं क्रिकेट खेळलं. आणि अगदी आपण बघितलं परत एकदा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. सो द कॅप्टन जर्सी नंबर 33 हा बॉलला पाठवलाय, बिरकावून दिलाय. व्यासपीठाला मानवंदना देत असताना बॉल सीमा पार येतोय मैत्री चषकातला. अगदी आपण बघितला टायमिंग प्रॉपर आहे. बॉलला पाठवला, बाउंड्री लाईन कव्हर करत असताना षटकार. वेलकम माऊली, वेलकम जय दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. नितीन वरंडे, तुमचं देखील सहर्ष स्वागत. चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हिस्से क्रिकेट एक सिंगल इथून मिळते. आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये झाले ते 2. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं सनी बॉलिंग मार्कवरती 3 बॉल झालाय. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. हो, टफा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर, वाईट बॉल. पहिल्याच बॉलवर तर विकेट भेटली. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. वाईट बॉल. अजून एकदा बॉल वाईट आला. पहिलाच वाईट टाकला. पहिला वाईट आहे. 2च बॉल झाले. हा मग काय 2 मिनिटं थांबव ना. इथं गडबड झाली जरा. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा सांगा. 2 मिनिटं सांगा. पुन्हा एकदा बॉल येतो यार आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक ओहो बॉल चाललाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना मस्तक पे दस्तक. बॉल सीमा बार येतोय. हाय अँड हँडसम षटकार. तर 1 मिनिट. अंपायर पहिला बॉल वाईट होता. बरोबर आहे. बघ आलं ना. पहिला बॉल वाईट. दुसऱ्या बॉलला 1 रन आणि त्यानंतर विकेट आला. 1 षटकार आला. वनडी मध्ये गेला. चौथाला षटकार. टोटल बॉल झाले किती माहिती का? 4 बॉल झाले. 4 बॉल झाले. 4 तेच तुला बोलतो. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. कारण पहिला वाईट होता अंपायर. आम्ही इथे परफेक्ट चेक केला. 4 बॉल झाल्यात. विकास म्हणे लक्ष बारीक असतं, लक्षात घ्या मित्रांनो. अगदी चांगला स्कोरर आहेत. 4 बॉल रन 15 झाला. चला प्लीज स्पीड अप घ्या. 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. फटकेबाजी हल्ला चढवला खेळाडू सनीवरती. हरकत नाहीये. सनी देखील बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 60 चांगला केला. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं बॉल घुशांगी क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथे पाहायला मिळते. सिंगलनं धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकणार आहे. ती मात्र 16 या आकड्यावरती 5 बॉलचा खेळ झाला. स्पीडअप घ्या प्लीज.
यानंतरची मॅच तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवणार आहे. स्वतः आयोजक खेळताना दिसतील आणि उंबरवाडी या संघ देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. त्यानंतर आई माळाई देवी कुसरून मानाई देवी वॉरियर्स अटोली या दोघांमध्ये ही मॅच ती देखील संघ खेळताना आपल्याला दिसतील. 16 परफेक्ट धावा मोजल्यात आम्ही मित्रांनो, प्लीज 16 धावा. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं. तुमचा 12 मॅन आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या 10 वेळा, कारण नंतर त्यानंतर परत वाईट आहे. त्यानंतर षटकार मारण्याआधी परत 2 वाईट टाकले त्याने. 2 वाईट टाकले ते विचारा अंपरला परत 11 नंतर 6 मारला. थांबवा ती मॅच थांबवा आणि विचारा. अजय एक षटकार मारल्यानंतर वाईट आलाय का? 2 वाईट आले. षटकार मारल्यानंतर वाईट आलाय का हे सांगा. एक षटकार पहिला मारल्यानंतर अजय वाईट आलाय का? सतरा धावा झाल्यात. लक्ष बारीक आहे हे लक्षात घ्या, कारण 12 मॅन बसवणं गरजेचं आहे. 12 मॅन होता तुमचा, लक्ष द्यायला जरूर गरजेचं असते. लक्षात घ्या 17 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. चला मॅच चालू करायची, प्लीज जास्त गडबड करू नका. वेळ जास्त घ्यायचा नाहीये. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. बॉलिंग मार्कवरती अमोल ओव्हर नंबर 2 मध्ये वापरलाय. हा बॉल कॅप्टनचा जास्त हवेमध्ये आहे, लोमॅन्स लँड मध्ये पडला. एक कंप्लीट, दुसरीचा कॉल, दुसरी होईल का? दुसरी देखील कंप्लीट, तिसरीचा कॉल असेल मात्र नाकारलाय. 2 वर 30 समाधान मानावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट आहे आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती आपण धनू बघितलं, 2च धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल. जर्सी नंबर 33 कॅप्टन आहे म्हटल्यानंतर धावा देखील तितक्याच चांगला येणं गरजेचं असतं. हलक्या हाताने घेऊन काढला आपल्याला पाहायला मिळतंय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक, फिल्डिंग चांगली झाली. अजय स्वतःकडे स्ट्राईक देवेल. वेलकम भुवन वरंडे, तुमचं देखील सहर्ष स्वागत. ज्यांचं मागच्या हफ्त्यामध्ये अगदी चांगलं आयोजन आपण जरूर पाहिलं. संदीप वरंडे, तुमचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. सगळे आपल्याला पाहायला मिळतात हे मान्यवर. हा बॉल ओहो गुड ना टेक तमाशा देख बिरकावून दिला. बॉल सीमा बार येतोय मैत्रीच्या शतकातला. हा बिग 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 षटकार. इट इज क्वालिटी आहे, ब्रँड आहे, ताकद आहे, जिद्द आहे, शिकाडी आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. सचिन पाटील वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. संतोष मोहिते, तुमचं देखील सहर्ष स्वागत. सगळी कमेडी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा बॉल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज होते. जजमेंट चुकलं असं क्रिकेटचं खेळाल ना थोडंसं मागडं पडेल. जजमेंट घेणं गरजेचं असतं. हेच ते सर्व आपल्याला पाहायला मिळतात. चांगले खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावा देखील येणं गरजेचं आहे. चार बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 27, 27 धावा आहेत.
हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे धन धन करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय बॉल. सीमा पार चौकार अजयच्या बॅट मधून. सुरुवात काय आहे, क्वालिटी आहे, ब्रँड आहे. अजून एक शतक बाकी आहे. संतोषच्या बॅट मधून आला का? नक्कीच अजयने ट्रेन केलेलं खेळाडू आहे ते. धावा देखील तितक्याच चांगल्या बनवाव्या लागतील. धावसंख्या धावफलकावरती 31 बॉल झाले आतापर्यंत. 5 1 टू गो. शेवटचा बॉल. 31 धावा धावफलकावरती आहेत. ओ हा फटका देखील चांगला. धावा किती देणार आणि फक्त देणार ते देणार एकच. संतोष फटका जळू चांगला होता, चटका देऊन जाणारा होता, मात्र धाव फक्त एकच मिळणार आहे. कारण ग्राउंड छोटं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. अगदी खोदून काढला बॉल, फाटवला आपल्याला जरूर पाहायला मिळालं. आणि इथून 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. षटक क्रमांक इथून बघायला गेलं तर दुसरं देखील संपलं. 32 आणि स्कोर बोर्ड 32 धावा धावफलकावरती. 6 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 1 विकेट सेल ऑफ टॉप 32 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हेच ते क्रिकेट आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. या सचिन पाटील तुमचं देखील सहर्ष स्वागत. एक चांगला अनुभव त्यांच्याजवळ देखील आहे. त्यांचा संघ देखील आज इन ऍक्शन मध्ये दिसेल आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल जास्त बाहेर वाईट बॉल आहे. चांगलं क्रिकेट नेहमी आपल्याला सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हेच ते क्रिकेट. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतं क्वालिटी क्रिकेट. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सर काय झालं अंपायर? काय झालं? जरा कमिटी या, कमिटी मेंबर असणं गरजेचं आहे. विकासपणे बघा जरा काय झालंय. पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा बॉल हवेमध्ये आहे, भरपूर उंच आहे. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बघावं लागेल. जजमेंट चुकलंय. सूर्याचं किरण जरूर पडलं, बॉल फिरलाय आणि धावा किती असणार. हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटपर्यंत खेळणं भरपूर गरजेचं असतं. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला राहुल. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आल्या. हेच ते क्रिकेट. 5 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक.
पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग मार्फती गोलंदाज. चांगला बॉल टफा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल निघाला डॉट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शांत ठेवला स्ट्राईक अजयला देणं गरजेचं आहे. धावा येणं भरपूर गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. 36 आणि स्कोर बोर्ड 36 धावा. एक विकेट गमावली बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते काहीरनं. आणि अजय आज प्रयत्न जरूर करणार आहे कारण त्याला ट्रॉफीमध्ये जायचं आहे. अजूनपर्यंत ट्रॉफी त्याच्या नावावरती नाही आहे. हा बॉल देखील पाहायला मिळतोय टफा पडल्यानंतर निघून चाललाय डॉट. डॉट चेंडू थोडीशी आपल्याला पाहायला मिळतं रन थांबवण्याचं काम करणार आहे. फास्ट खेळा यानंतर अजून एक गट कंप्लीट करायचा. आज सर्व मॅच आपल्याला 3-3 ओव्हरच्याच खेळवायच्या आहेत हे देखील लक्षात घ्यायचं. चांगली बॅटिंग चांगली आज नवीन चेहरे जरूर बघायला मिळणार. मगाशीच उल्लेख केला ब गटामध्ये आज नवीन चेहरे भरपूर. आज स्टेप आउट झाला पुढे खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल जरूर घेतली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक आता स्वतः अजयला घ्यायचे कारण 2 बॉल डॉट गेले. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल आतापर्यंत झाले 4 अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 37 धावा. एक विकेट गेली आहे. अजय 8 बॉल 24 वरती खेळतोय. अजय ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाजी देखील पहिली तोच करत असतो आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हा बॉल हलक्यातनं खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल असणार आहे. फेकी आली आहे. दुसरी धाव होईल का कंप्लीट. स्ट्राईक अजयला द्यायची आहे आणि स्ट्राईक रोटेट देखील केली आहे. इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून एकच मिळेल. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जाणे देईन. वेळ घेऊ नका प्लीज. एकच बॉल शिल्लक आहे. स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग राहिली. 7 बॉल खेळल्या मात्र 9 धावा बनवल्या. 8 बॉलमध्ये 25 धावा केल्यात. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो मात्र अजय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती येणार का एखादा मोठा फटका. काय होईल. हा फटका व्हेरिएशन अगदी प्रॉपर आहे. काऊन दिला बॉल सीमा रेषा पार येतोय. उचुंग मस्तक पे दस्तक एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. आलाय अजयच्या बॅटमधून. मागच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या बॉलवरती षटकार आणि आता देखील तो चित्र पाहायला मिळतं. बॉल सीमा पार येतोय षटकार. आज काहीर ठरवून आलाय. आज ट्रॉफी तर ट्रॉफी न्यायचीच आहे कारण आज हार मानायची नाहीये कारण ही मॅच जिंकणं गरजेचं आहे आणि इथून जर जिंकला तर त्यानंतर एक मॅच ती बक्षीस पात्रासाठी असणार आहे आणि ती देखील जिंकणं गरजेचं असणार आहे. दोन्ही टीम्सला आडदेवला देखील शुभेच्छा असणार आहेत. धावा बनवल्या मात्र या मैदानाच्या आतमध्ये 44 आणि 45 धाव्यांचं लक्ष पार करायचं आहे तर टीम आडदेवला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. टीम उंबरवाडीचे कॅप्टन आणि लगेचच गणेश तुम्ही देखील यायचं आहे. टॉससाठी स्वतः आयोजक इन ऍक्शन मध्ये दिसतील. टीम उंबरवाडी कॅप्टन लगेचच या प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये.
45 करायचे आहेत. नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एक सिंगल इथून मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते इथे हलक्या घेऊन खेळलाय. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय एक सिंगल इथून जरूर मिळणार आहे. इथून धावा येणं भरपूर गरजेचं असतं. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथून धावा येणं गरजेचं. 45 मग अशा मॅचमध्ये सनीने तब्बल आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 29 बनवल्या. अरे षटक ठोकलं असतं त्या खेळाडूने पण थोडंसं राहिलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. हा बॉल सर बॅट घेऊन काढला. क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुल्ले केलेत. फलंदाज बाद. विकेटचं पतन. हो युटी आउट. विनोदला माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला. टीम सोमया 11 हरदेवला लागलाय. धक्का पहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुलला जात असताना पाहायला मिळतं. हेच ते क्रिकेट आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. ओ चांगला बॉल. डोळाशी पापणी. लवते की लवते बॉल निघून चाललाय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जे क्वालिटी काय असतं ना क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघत असतो आणि हेच ते क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ही मॅच महत्वाची डुगड आहे. ही मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल. 4 बॉलचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पाहायला मिळतं. फिल्डिंग चांगली आहे. ओ चांगले क्षेत्ररक्षण. असे खेळाडू पाहिजे मित्रांनो. क्रिकेट फार वेडे आहेत. लहान मुलं क्रिकेटवरती भरपूर वेडे आहेत. आता मुली देखील तितकंच चांगलं क्रिकेट खेळतात हे लक्षात घ्या. मुली देखील कमी नाही आहेत. रडीनागने आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्यांच्याकडे देखील क्वालिटी क्रिकेटचं भरपूर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतं. फुल टॉस बॅटवरती घेतला. गॅप फार मोठी आहे. बॉल थांबणार नाहीये. निघून चालला दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय सौकार. स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये झाले. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं. अजूनही 12 बॉलचा काही शिल्लक आहे. 12 मध्ये अजून करायचे आहेत. त्या मात्र इक्वेशन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवणार आहे. 38 धावा. अजून देखील बनवायच्यात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अजय वेळ भरपूर घेता. प्लीज वेळ घेऊ नका कारण 11:30 वाजलेत. एक लॉट 1 ते 2 मध्ये कंप्लीट करायचं आहे. लक्षात घ्या. 2 नंतर दुसरा लॉट चालू होणं गरजेचं आहे. ब गटाला सुरुवात होणं गरजेचं आहे कारण आज वेळ भरपूर गेलाय. टप्पा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हा बॉल चाललाय डॉट. निर्धाव चेंडू. अजयला गोलंदाजी चांगली करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तेवढ्याच धावा देखील येणं गरजेचं आहे. 45 करायच्या होत्या मात्र शांत ठेवल्या. आता
हा देखील बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट, डिसिजन काय आहे आणि हो बचावलाय सनी. महत्वाचा मासा गळ्याला लागला की काय असं वाटलं होतं थोड्या मिनिटांसाठी, मात्र थोडासा राहिला आणि त्यानंतर या 2 धावा असतील. एक लेग बाईचा पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. चला अजय स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका पंच, टीम मीटिंग घ्यायला लावू नका प्लीज. अगदी आज सामने थोडेसे उशिरा झालेत, पंच देखील वेळेवरती उपस्थित राहिले. चांगले पंच आहेत, मी नेहमी सांगत असतो. सेफ आउट झाला, क्षेत्ररक्षक आहे, मात्र बॉल पहा अगदी फिल्डिंग अतिशय चांगली केली आहे. यासाठी अजयला ओळखला जातो, ही खासियत आहे. अजयने सांगितलं बॉल तिथेच येणार, थोडंसं सरकावं लागेल आणि हो सरकला आणि त्यानंतर बॉल त्याच दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगलं क्रिकेट. नेक्स्ट मॅच वैभव रेडी आहे इन ॲक्शन मध्ये, त्यानंतर ची मॅच असणार आहे आपल्याला पाहायला मिळतं. हा फटका देखील चांगला खेळून काढला, फिल्डिंग अत्यंत चांगली झाली. नितीन आपल्याला पाहायला मिळतोय, लगेच फैकी केली आहे. असे खेळाडू असणं गरजेचे आहे. अजय, विशालची ओर कधी संपते हेच कळत नाही, कारण विशाल वरंडे एक चांगला खेळाडू आहे. मागच्या हंगामामधला मॅच सिरीज त्याच्या नावावरती राहिली. आतापर्यंत पाहायला मिळतं 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 8 मध्ये 33 इथून करायचे समीकरण थोडंसं अवघड झालंय. हा बॉल उंच गेलाय, गॅप फार मोठी आहे, क्षेत्ररक्षक आहे, लोमास लाइन मध्ये बॉल पडतोय, बॉल निघून चाललाय, 1 बाउन्स, सीमा पार येतोय, चौकार, मी दिला वाचार. चौकारानं धावसंख्या पुढे सरकेल. 7 मध्ये अजून देखील 29 धावांची गरज त्या मॅच मध्ये असणार आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल देखील हलक्या हाताने खेळलाय, फक्त थोडासा फिल्डर फिरला, क्षेत्ररक्षण पहा चांगलं झालं होतं, मात्र हा बॉल देखील बाहेर गेला. पहा एक चौकार गेला तरी चालेल, मात्र एक ग्राउंड तसं नाही आहे, ही आउटफील्ड तशी नाही आहे, आपल्याला त्रास होईल असं काय करू नका मित्रांनो प्लीज. 6 बॉल 25 ची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये कोणाला वापरणार? मॅच ऑन झाली असती, जर या ओव्हरमध्ये धावा आल्या असत्या ना चांगल्या, तर मॅच जरूर खुल्ली झाली असती, कारण समीकरण थोडंसं जवळ आणलं असतं. आता 6 मध्ये 25 होतात धावा, मात्र अवघड होतं. एखादा डॉट आला तर मॅचमध्ये पलटवार होऊ शकतो, मोठे फटके आले तर मॅचमध्ये काही देखील होईल. टीम मीटिंग प्लीज, पंच घेऊन देऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे आणि मॅचला सुरुवात करायची आहे. ओव्हर नंबर 3 बघितलं, गोलंदाज हिमेश जो पहिल्या 2 मॅच मध्ये बॉल वरती आउट झाला, तो हिमेश ऑलराऊंडर आहे. हो चांगला बॉल आहे, शरीरावरती आदळला आणि त्यानंतर एक सिंगल लेग बायचा इशारा पंच आमच्यापर्यंत लगेचच माहिती पुरवत आहेत. आणि इथून 5 बॉल अजून देखील शिल्लक आणि मैदानाच्या आतमध्ये मैत्री चषक 2025चा हा हंगामा आपण नेहमी बघत असतो. आता 2026 लवकरच येईल आणि 2026 आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी हे वर्ष कसं गेलं निघून हे कधी कळलं नाही आहे, आता जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट, डबा पडल्यानंतर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, जास्त बाहेर राहिला वाईट बॉल, पंच आमच्यापर्यंत लगेचच माहिती पुरवत आहेत. अतिशय चांगल्या ट्रॉफीज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट खेळणं. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय टीम वरपेवाडी पण घेतलाय डिसिजन फिल्डिंगचा, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय उंबरवाडी या संघाला. हा बॉल पंचांचा इशारा, पुन्हा एकदा वाईट. एक बॉल चांगला आल्यानंतर थोडंसं कौतुक झालं आणि त्यानंतर गोलंदाजी थोडीशी खराब. वाईट +1 या 2 धावा असतील. फास्ट खेळा, थोडंसं जास्त वेळ घेऊ नका, मॅचमध्ये पलटवार होऊ शकतात कारण स्ट्राईक एंडला सनी आहे. जर एखादा फटका चांगला आला मॅचमध्ये काही देखील होईल. 5 मध्ये 21 क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये. मागच्या मॅचमध्ये 6 मध्ये 29 बनवल्या. ओ चांगला टफा पडल्यानंतर हा बॉल डोळ्याशी पापणी लावते बॉल निघून चाललाय, निघाला डॉट. आता 4 मध्ये करायच्यात धावा 21. जर्सी नंबर 2 बॉलिंग मार्कवरती गोलंदाज.
इथून हा बॉल ओढून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग तितकीच चांगली झाली. हा फिल्डर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. अनिल अगदी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत केलंय. खरंच कौतुक करेन अनिलचं. एकही बॉल त्या खेळाडून सोडला नाहीये. प्रयत्न अगदी चांगला राहिला तो अनिल आपल्याला पाहायला मिळतं चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना. हा बॉल फटका फेकून दिलाय. बॉल सीमा पार येतोय. षटकार हाय अँड बिग 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 षटकार. 2 बॉल 14 इथून करायचे आहेत. ही क्वालिटी यार. 2 बॉल 14 मात्र समीकरण अवघड. इथून या मॅच मध्ये काय होईल ते म्हणलं जातं ना क्रिकेटमध्ये. पीक जळतं, पाऊस येतो आणि बॉल संपलेत, धावा येत आहेत. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. आपल्याला पाहायला मिळतं धावा येणं गरजेचं. आधी दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या असत्या ना मॅच जरूर जवळ आणून ठेवली असती. ओहो हेलिकॉप्टर स्टाईल उडवला. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग चांगली. एक आता फक्त औपचारिकता राहिली आहे. 1 बॉल रन करायचे आहेत त्या मात्र 13. अवघड झालं समीकरण. मॅच जवळ आणून ठेवली होती. हरकत नाहीये. सोमय्या 11 हळदेव हा संघ मेहनत घेतोय मात्र फायनल पर्यंत जात नाहीये. आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत जरूर पाहायला मिळेल. हा बॉल काय असणार आहे आम्ही लगेचच चेक करू आणि 2 पंच एकत्र येतील आणि डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. जो डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत जरूर कळेल. ओके लगेच चेक करतो आणि लगेचच तुमच्यापर्यंत माहिती. सो तो पंच तुम्ही थांबा, आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे. इट इज नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. प्लीज वेळ घ्यायचा नाहीये. इथून नक्कीच आपण बघणार आहोत या मॅच मध्ये. आता मात्र पलटवार होणार का. 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल 12ची गरज. वेलकम सागर, तुमचं देखील सहर्ष स्वागत. 1 चेंडू 12 इथून या मॅच मध्ये करायच्या. फ्री हिट आहे. बॉल वरती का असणार आहे आणि इथून सामना नक्कीच पाहायला मिळतोय. पंचांचा डिसिजन अजूनपर्यंत काय नाहीये मात्र सामना जिंकलाय टीम काहीरनं. दुसरा राऊंड देखील इथून जिंकला असताना पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत मी लगेचच कळवतो. मॅचचा हिरो ज्या खेळाडूनं बॅटिंग करत असताना 31 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय 6 बॉल मध्ये धावा खर्च केल्या. गोलंदाज अजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लागोपाठचा दुसरा मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती जात असताना पाहायला मिळतोय. ही मगाशी सांगितलं छोटा पॅकेट बडा धमाका. आज ठरवून आला संघ की आज हारायचं नाहीये, आज ट्रॉफी आली पाहिजे. अजयने सांगितलंय कारण ज्या खेळाडू अजय चांगला आहे, थोडीसा पाठिंबा कमी पडतो. तो जर खेळाडू लागला ना भरपूर बक्षीस इथून घेऊन जाईल, लक्षात घ्या. तर नेक्स्ट मॅच लगेचच मैदानाच्या आतमध्ये. तर वैभव सर यायचं आहे, त्यानंतरचा आवाज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. वैभव दादा या. एक मॅच नक्कीच त्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत जरूर पोहोचणार आहे. थँक्यू सो मच. आणि